खरं तर म्हणजे कायद्याप्रमाणे 1950चा जो कायदा आहे मोटार व्हेकल ॲक्ट त्याच्यामध्ये अशा जागा डायरेक्ट हडप करता येत नाहीत. शासनाला त्याचा ताबा घेता येत नाही. एस टीला स्वतंत्र बोर्ड आहे. एस टी ही स्वायत्त संस्था आहे. बोर्डाच्या मंजुरीशिवाय अशा जागा हडप करणं, अशा जागा ताब्यात घेणं चुकीचं आहे. पण शासनाने या संदर्भात निविदा काढली. काल त्याची प्रीबीड झाली. त्या प्रीबीडमध्ये एस टी महामंडळाने आपलं पत्र देऊन आपला आक्षेप नोंदवलेला आहे. यापूर्वी जागा भाड्याने दिलेल्या आहेत ऑलरेडी, म्हणजे भाडे तत्वावरती या जाहिरातींच्या जागा दिलेत. तर त्या 2 कंपन्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेला आहे. पण कसं आहे, दादागिरी चालली आहे प्रशासनाची. एकीकडे मोकळ्या जागा विकसित करायचा निर्णय परस्पर शासन करताना दिसतंय, दुसरीकडे जाहिरातीच्या जागा हडप करताना दिसतंय. आणि असं वाटतंय का त्यांना की या जागा एस टी शासनाचा डिपार्टमेंट आहे? मुळीच नाही आहे. तसं असेल तर एस टीच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहा. एस टीच्या कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे पगार द्या राज्याच्या एस टीच्या. आणि म्हणून सरकारची दुट्टपी भूमिका आहे. तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट करता, न विचारता, नियम डावलून. आणि तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही सांगता की तुमची स्वायत्त संस्था आहे. याच्यामध्ये सरकारची दुट्टपी भूमिका सिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये 140 महत्त्वाच्या मोक्याच्या स्थानकांवरच्या जागा आहेत. म्हणजे अगदी स्थानकावरती डिजिटल बोर्ड असतील, होल्डिंग असतील किंवा हे सगळे. त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि ठाण्यातल्या मुख्य स्थानकावरचे ज्या जाहिरातीच्या ज्या जागा आहेत त्या आहेत. आणि म्हणून मोक्याच्या जागा घेऊन त्या खाजगी कंत्राटदारांना देऊन तिथं आपली पब्लिसिटी सरकार करणार. आणि तुम्हाला हास्यास्पद सांगतो, त्यांना निधी देणार आहे सरकार हे करण्यासाठी. आणि त्या शासनाच्या जाहिराती फक्त 15% करायच्या आहेत. बाकी 85% जागा ह्या खाजगी जाहिरातींसाठी त्या कंत्राटदारांनी वापरायच्या आहेत. मला काय कळत नाही, हापापाचा माल गप्पापाला अशा प्रकारची शासनाची नीती दिसते. आणि म्हणून या जागा हडप करण्याचं जाहिरातीच्या षडयंत्र आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. त्याला विरोध करू. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी जसं 1310 कंत्राटी पद्धतीवरच्या गाड्या घ्यायची निविदा स्थगित केली आणि पुन्हा निविदा काढण्याचे आदेश दिले, त्याचप्रमाणे ह्या एस टीच्या जागा वगळून पुन्हा निविदा काढण्यात यावी अशी मागणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून देतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.